विद्यार्थी मित्रों नमस्कार. स्टँडर्ड कॉस्टिंग चॅप्टर नंबर 5 या चॅप्टरमधला टॉपिकमधला प्रॅक्टिकल नंबर 5 आपण आज पाहणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग डाटा कॅल्क्युलेट मटेरियल कॉस्ट वरायन्स, मटेरियल प्राइस वरायन्स अँड मटेरियल युजेस वरायन्स. अँड मटेरियल मिक्स वरायन्स जो आहे हा मटेरियल मिक्स वरायन्स या वर्षी आपल्यासाठी डिलीट केलेला आहे, म्हणजे हा पाहायचा नाही आहे. तर या 3 वरायन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. स्टँडर्ड मिक्स अँड ॲक्च्युअल मिक्स. मटेरियल ए अँड मटेरियल बी. उत्पादन करण्यासाठी लागणारा मटेरियल ए आणि मटेरियल बी ही 2 नावं आहेत. स्टँडर्ड मिक्स म्हणजेच ए आणि बीच्या बाबतीत दिलं मटेरियल ए 400 युनिट्स ॲट द रेट ऑफ ₹24 अँड ॲक्च्युअल 320 युनिट्स रेट ऑफ ₹13. इथे बघा मटेरियल ए प्रीडिटरमाइंड केला होता, म्हणजे स्टँडर्ड केला होता 400 युनिट्स आणि लागलेच प्रत्यक्षात वापरण्यात आले युनिट्स 320, म्हणजेच व्यवसायासाठी ॲक्च्युअल कमी, स्टँडर्डपेक्षा ॲक्च्युअल कमी, म्हणजेच स्टँडर्ड क्वांटिटी जी आहे ती व्यवसायासाठी फेवरेबल आहे मटेरियल एची. आणि प्राईस बघा प्रीडिटरमाइंड प्राईस म्हणजे स्टँडर्ड प्राईस 24 अँड ॲक्च्युअल प्राईस ₹13, म्हणजे ही प्राईस देखील स्टँडर्डपेक्षा कमी आहे, म्हणजे प्राईस देखील मटेरियल एची व्यवसायासाठी फेवरेबल आहे. बीची स्टँडर्ड युनिट्स जे आहेत क्वांटिटी 200 आणि ॲक्च्युअल 280, म्हणजे आता ॲक्च्युअल उपयोगात आणले 280, मटेरियल वापरण्यापूर्वी 200 लागतील असं गृहीत धरल्यानं 280 उपयोगात आणले, म्हणजे 80 जास्त, 80 युनिट जास्त उपयोगात आणले गेले, ॲक्च्युअल वापरले गेले, म्हणजे ही झाली ॲक्च्युअल जास्त असल्या कारणाने ॲडवर्स किंवा अनफेवरेबल फॉर द बिझनेस. बीचा मटेरियल जो आहे युनिट्स क्वांटिटी 80 अनफेवरेबल. आणि प्राईस बघा 20 स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल 20, म्हणजे दोन्ही समान आहेत, म्हणजेच या ठिकाणी नील, फेवरेबल पण नाही आणि अनफेवरेबल नाही. तर या ठिकाणी आपल्याला पहिला सुरुवातीला मटेरियल कॉस्ट वरायन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 5 सुरुवात करूया. एक मटेरियल कॉस्ट वरायन्स. मटेरियल कॉस्ट वरायन्स सुरुवातीला मटेरियल एची मटेरियल कॉस्ट वरायन्स आपण काढतोय. मटेरियल ए मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू ॲक्च्युअल प्राइस. मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू एच्या बाबतीत बघायचं आहे स्टँडर्ड क्वांटिटी 400 युनिट्स, क्वांटिटी युनिट्समध्ये आहेत, आतापर्यंत के जीमध्ये असायच्या, आता युनिट्समध्ये आहेत, इंटू SP स्टँडर्ड प्राईस ₹24 मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी 320 युनिट्स इंटू ॲक्च्युअल प्राईस ₹13. मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू 400 गुणिले 24 ₹9,600. ही झाली स्टँडर्ड कॉस्ट. ही काय झाली स्टँडर्ड कॉस्ट. आता ॲक्च्युअल कॉस्ट बघूया. मायनस 320 गुणिले 13 ₹4,160. ही झाली ॲक्च्युअल कॉस्ट. स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट. ॲक्च्युअल कॉस्ट ही कमी आहे स्टँडर्डपेक्षा, ॲक्च्युअल कॉस्ट जी ही आहे ती कमी आहे, म्हणजेच काय होईल ही फेवरेबल. मटेरियल ए हा जो आहे मटेरियल ए हा व्यवसायासाठी फेवरेबल आहे. मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू ₹9,600 मायनस 4,160 5,440. ही काय आहे फेवरेबल, व्यवसायासाठी फेवरेबल. ही झाली मटेरियल एची कॉस्ट, मटेरियल कॉस्ट वरायन्स.
तर बी बघूया. मटेरियल बी, मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू एस क्यू इंटू एस पी मायनस ए क्यू इंटू ए पी. तर मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू एस क्यू, बीचा एस क्यू किती आहे, स्टँडर्ड क्वांटिटी 200 युनिट्स, 200 युनिट्स इंटू स्टँडर्ड प्राइस किती आहे मटेरियल बीची 20 मायनस ए क्यू, ॲक्च्युअल क्वांटिटी वापरण्यात किती आली 280 युनिट्स इंटू ॲक्च्युअल प्राइस ₹20. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे मटेरियल बीचा कॉस्ट व्हरायन्स काढायचा आहे. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू 200 गुणिले 20 रुपीज, युनिट्स गुणिले प्राइस बरोबर रुपीज, 2 दुनी 4, 4000, 4000. मग ही झाली स्टँडर्ड कॉस्ट, बी या मटेरियलची स्टँडर्ड कॉस्ट. आणि ॲक्च्युअल कॉस्ट 280 गुणिले 80 20, 280 गुणिले 20 5600, 5600. आता इथे ही कॉस्ट फेवरेबल आहे व्यवसायासाठी किंवा अनफेवरेबल. मटेरियल कॉस्ट ऑफ मटेरियल बी व्यवसायासाठी फेवरेबल आहे का अनफेवरेबल ते बघायचं आहे. कारण ही स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल जास्त आहे स्टँडर्डपेक्षा, म्हणजेच अनफेवरेबल, ॲडवर्स. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू रुपीज 5600 वजा 400 बरोबर मायनस 1600, म्हणजेच ॲडवर्स. ही झाली मटेरियल बीची कॉस्ट व्हरायन्स. आता कॉमन ए आणि बीचा आपल्याला मटेरियल कॉस्ट व्हरायन्स व्यवसायासाठी बघूया. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू ए, मटेरियल एची कॉस्ट व्हरायन्स 5440 फेवरेबल अधिक बीची रुपीज मायनस 1600, म्हणजे ॲडवर्स. म्हणजे फेवरेबल मायनस ॲडवर्स अधिक मायनस 1600, म्हणजेच मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू रुपीज 3840 फेवरेबल, 5440 ही जास्त आहे फेवरेबल. हा झाला फायनल आन्सर मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. आता बघतोय मटेरियल प्राइस व्हरायन्स. आता मटेरियल प्राइस व्हरायन्सचं सूत्र या ठिकाणी नंबर 2 मटेरियल प्राइस व्हरायन्स. पहिला मटेरियल ए, मटेरियल प्राइस व्हरायन्स इज इक्वल टू प्राइसची वजाबाकी, प्राइसची आहे त्याची वजाबाकी. पहिला एची बघतोय 24 वजा 13 होईल, स्टँडर्ड प्राइस वजा ॲक्च्युअल प्राइस इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. स्टँडर्ड प्राइस काय, तर स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल प्राइस इंटू गुणिले ॲक्च्युअल क्वांटिटी. आता एची मटेरियल प्राइस व्हरायन्स काढताना स्टँडर्ड प्राइस किती आहे ए, मटेरियल एची 24, ॲक्च्युअल 13, म्हणजे 24 24 मायनस 13 इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी एची, ॲक्च्युअल क्वांटिटी 320. मटेरियल प्राइस व्हरायन्स इज इक्वल टू 24 मायनस 13 14, 24 मायनस 13 इज इक्वल टू रुपीज 11 इंटू 320 युनिट्स. हे युनिट्स आहेत.
मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू 11 गुणिले 320 बरोबर ₹3520. फेवरेबल का अनफेवरेबल? तर फेवरेबल आहे, कारण 24 स्टँडर्ड प्राईस आणि ॲक्च्युअल 13, म्हणजेच स्टँडर्डपेक्षा ॲक्च्युअल कमी आहे, म्हणजेच फेवरेबल. मटेरियल प्राईस जे आहे मटेरियल एची ही व्यवसायासाठी फेवरेबल आहे. मटेरियल ए ही झाली मटेरियल ए. आता बघतोय मटेरियल बी. मटेरियल बीची प्राइस वरायन्स, मटेरियल प्राइस वरायन्स MPV इज इक्वल टू SP मायनस AP इंटू AQ. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू SP आणि AP यांची वजाबाकी. मटेरियल बी SP 20 AP 20, 20 मायनस ₹20 इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. बीची ॲक्च्युअल क्वांटिटी 280. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू ₹20 मायनस 20 00 इंटू 280 युनिट्स. म्हणजेच मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू ₹00 280 गुणिले 0 बरोबर 00, म्हणजेच नील. वरायन्स नील. फेवरेबल नाही का अनफेवरेबल नाही. ही झाली मटेरियल बीची मटेरियल प्राइस वरायन्स. आता कॉमन ए आणि बीची प्राइस आपल्याला बघायची आहे. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू ए 35-20 फेवरेबल अधिक बी 00, म्हणजेच मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू ₹3520 फेवरेबल. हा झाला फायनल आन्सर. 35-20 फेवरेबल. पुढं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला तिसरा मटेरियल युसेज वरायन्स. नंबर 3 मटेरियल युसेज वरायन्स. मटेरियल युसेज वरायन्स. सुरुवातीला मटेरियल ए. मटेरियल युजेस MUV इज इक्वल टू, आता क्वांटिटीची वजाबाकी. कुठली? स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस. आता मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू क्वांटिटी स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल. एची स्टँडर्ड 400, ॲक्च्युअल 320, 400 युनिट्स मायनस 320 युनिट्स इंटू स्टँडर्ड प्राइस 24. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू 400 वजा 320 म्हणजेच 80. 400 वजा 320 बरोबर. आता इथे कळते स्टँडर्ड क्वांटिटी 400, ॲक्च्युअल क्वांटिटी 320, म्हणजे ॲक्च्युअल कमी आहे, म्हणजेच फेवरेबल. 80 युनिट्स इंटू 24. 80 युनिट्स इंटू 24. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू 1920 रुपीज 1920 फेवरेबल. F ही मटेरियल युजेस वरायन्स ऑफ मटेरियल ए. आता काढायचं आहे मटेरियल बी. मटेरियल बी
मटेरियल यूजेस variance is equal to SQ minus AQ into SP. मटेरियल यूजेस variance is equal to SQ. SQ किती आहे? SQ स्टँडर्ड क्वांटिटी, बीची स्टँडर्ड क्वांटिटी आहे 200 युनिट्स मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी 280 युनिट्स गुणिले SP, बीची SP आहे 20. मटेरियल यूजेस variance इज इक्वल टू 200 वजा 280. इथे कळते आपलं स्टँडर्ड क्वांटिटी ॲक्च्युअल क्वांटिटी याच्यामध्ये डिफरन्स बघितला तर स्टँडर्ड कमी आहे आणि ॲक्च्युअल जास्त आहे, म्हणजे ॲडवर्स 80 मायनस 80 ॲडवर्स मायनस 80 इंटू 20 ₹20. 80 युनिट्स गुणिले ₹20. मटेरियल यूजेस variance इज इक्वल टू 8 × 16 ₹1600 ॲडवर्स. ही झाली 1600 ॲडवर्स. मटेरियल यूजेस variance ऑफ मटेरियल बी. आता कॉमन आपल्याला बघायचं आहे मटेरियल यूजेस variance. मटेरियल यूजेस variance इज इक्वल टू ₹1920 फेवरेबल एचा अधिक बीचं ₹1600 मायनस 1600 ॲडवर्स. फेवरेबल अधिक ॲडवर्स बरोबर वजा बाकी. मटेरियल यूजेस variance इज इक्वल टू ₹1920 फेवरेबल वजा 1600 ॲडवर्स ₹320 फेवरेबल. ही झाली कॉमन मटेरियल यूजेस variance ए अँड बी पकडून मटेरियलची. आता हे मटेरियल यूजेस, मटेरियल प्राईस आणि मटेरियल कॉस्ट झाली. आता याची खात्री करण्यासाठी मटेरियल प्राईस आणि मटेरियल यूजेसची टोटल करून बघायची ती एवढी येते का. आता बघा मटेरियल प्राईस 35-20 फेवरेबल, मटेरियल प्राईस variance अधिक मटेरियल यूजेस variance. मटेरियल कॉस्ट variance, मटेरियल प्राईस 35-20 ₹35-20 फेवरेबल अधिक मटेरियल यूजेस ₹320 फेवरेबल. मटेरियल कॉस्ट variance इज इक्वल टू 35-20 अधिक 320 35-36 38-40 ₹3840 फेवरेबल. आता हे 38-40 फेवरेबल इथं आलेत का पाहूया. आलेत. मटेरियल कॉस्ट variance 38-40 फेवरेबल. याचा अर्थ आपण कॅल्क्युलेशन बरोबर आहे. इथे 5वा एक्झाम्पल आपला सोडवून झालेला आहे. धन्यवाद.